भाजप म्हणजे दूरदृष्टी असणारा पक्ष आहे. भाजपाकडून कुठल्याही उमेदवाराला सहजासहजी उमेदवारी मिळत नाही किंवा उमेदवाराची माळ गळ्यात पडत नाही. भाजपामध्ये प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक उमेदवाराची चाचपणी केली जाते. कोण कामाचा आहे, कोण भविष्यात उपयोगाचा आहे आणि पक्षासाठी कुणाचं योगदान मोठं आहे, तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरता कोण तत्पर आहे, जनतेमध्ये कुणाचं वजन जास्त आहे, याचा विचार भाजप पक्षश्रेष्ठींकडून केला जात असतो आणि अशाच उमेदवाराचा विचार करून भाजपाकडून तिकीट दिलं जात असतं. यंदाच्या विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या सोलापूर विधान परिषदेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेकरता कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेसाठी सोलापुरातून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे माजी आमदार राजेन पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते व रोहन देशमुख यांचे नावे आघाडीवर आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे योगदान पक्षाकरिता खूप महत्त्वाचे आहे. वेळोवेळी त्यांनी पक्षाला सावरण्याची आणि पक्षाला बळ देण्याचे काम केलेले आहे. मात्र पक्षश्रेष्ठींकडून जनतेमध्ये कोणाची ताकद जास्त आहे आणि जनतेमध्ये सर्वाधिक कोण कार्यरत आहे याची चाचपणी केली जात असते आणि यातूनच उमेदवारी ठरवली जाते आणि संधी दिली जाते. याचं कारणही तसंच आहे. आजची विधान परिषदेची निवडणूक ही उद्याच्या लोकसभेची लिटमस टेस्ट मानली जाते, कारण याच विधान परिषदेच्या उमेदवारांच्या माध्यमातून भाजपाला 2029 ला लोकसभा जिंकायची आहे. गेल्या वर्षी हातातून निसटलेला सोलापूर आणि माढा हे लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचं भारतीय जनता पार्टीचं नियोजन आहे. त्याकरिता भाजपाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. निवडणूक जरी विधान परिषदेची असली तरी तयारी मात्र माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात पक्ष बळकट करण्याकरता केली जात आहे. कारण मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही जागा भाजपाच्या हातातून गेलेल्या आहे आणि या ठिकाणी भाजपाला पराभवाची चव चाखावी लागली आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सीट पुन्हा मिळविण्याकरता भाजपाने जोरदार फिल्डिंग लावली आहे आणि त्यासाठी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक ही भाजपाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आणि अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. सोलापूर मतदारसंघात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोहोळचे माजी आमदार राजनजी पाटील हे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते. त्यावेळी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार खासदार प्रणितीताई शिंदे यांना मोहोळ मतदारसंघातून मोठी लीड मिळाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर मोहोळमध्ये वारं फिरलं आणि सध्या नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल आणि जिल्हा परिषद असेल हे सध्या भाजपाकडे आहे आणि ही सत्ता खेचून आणण्यामध्ये माजी आमदार राजन पाटील यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभा भाजपाला याचा फायदा होऊ शकतो. तर दुसरीकडे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचा विचार केला तर बार्शीची नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषदेत भाजपाला त्यांनी मोठे यश मिळवून दिले आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे काल विमान प्रवास करतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा जर विचार केला तर त्यांचे देखील पक्षाकरता खूप महत्त्वाचे योगदान आहे. 2014 पासून ते पक्ष बळकट करण्यासाठी कायम प्रयत्न करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात झालेला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुका सलग 2 वेळा भाजपाने जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत क्लस्टर प्रमुख म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काम केले आहे. मात्र पक्षांतर्गत असलेल्या मतभेदामुळे सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात भाजपाला पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये भाजपाला मोठे मताधिक्य मिळाले आहे. ही भाजपाची पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जमेची बाजू आहे. त्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव पक्षाकडून सध्या चर्चेत आहे. पंढरपूर तालुक्याला विधान परिषदेला संधी देऊन भाजप पंढरपूर तालुक्याला न्याय देण्याची दाट शक्यता आहे. तसेच माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ बळकट करण्याकरता
त्यांच्यावर जबाबदारी दिली जाऊ शकते असा विश्वास राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचे देखील नाव चर्चेत आहे. मात्र त्यांची पत्नी संस्कृतीताई सातपुते यांना जिल्हा परिषद सभापतीपद देण्यात आल्यामुळे सातपुते यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. जर पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भाजप धक्कातंत्र देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. ऐनवेळी भाजपाकडून नवख्या उमेदवाराला संधी दिली जाऊ शकते. नवीन चेहऱ्यांना संधी आणि धक्कातंत्र देण्यामध्ये भाजप नेहमीच अग्रेसर आहे आणि हीच भाजपाची खासियत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नव्या चेहऱ्याला संधी देऊन धक्कातंत्र अवलंबणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकंदरीतच भारतीय जनता पार्टीचे राजकीय समीकरणे पाहता विरोधी पक्षाला सोलापूर जिल्ह्यात विधान परिषदेत काहीही हाती लागणार नाही हे मात्र निश्चित आहे.